नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती दिल्लीवारी संदर्भातली. उद्योगमंत्री उदय सामंत दिल्लीला रवाना झालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंत यांना दिल्लीला बोलावलंय असं समजतंय. उपमुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ आता उदय सामंत सुद्धा दिल्लीला गेलेत. दिल्लीतील राजकीय घडामोडींना एकंदरीत वेग येताना दिसतोय. प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात. ज्योत्स्ना, शिंदे दिल्लीमध्ये गेले, पाठोपाठ आता सामंत सुद्धा दिल्लीला गेलेले आहेत. काय नेमकं यामागचं कारण आहे, समजू शकलंय का? अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सध्या सुरू आहे आणि असं असताना सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते अचानकपणे दिल्ली दौऱ्यासाठी काल गेले आणि त्यानंतर आजही एकनाथ शिंदे जे आहे ते दिल्ली दौऱ्यावरच आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत तब्बल 2 तास बैठक झाली. इतकंच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या खासदारांची जो आहे ते चहापाण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अशी माहिती मिळते की एकनाथ शिंदे यांनी जे आहेत कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांना जे आहेत ते बोलावून घेतलं दिल्लीसाठी आणि त्यानुसार उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील दिल्लीसाठी आता रवाना झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये 2 विधानसभेच्या पोटनिवडणुका होऊ पाहत आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा पंचायतीच्या काही 22 जवळपास निवडणुका आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय की देशभरामध्ये जे आहेत ते जवळपास 5 विधानसभेच्या त्या राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने आता महायुती म्हणून जे आहे ते एकत्र काम करण्यासाठी इतर राज्यांच्या निवडणुका असू दे किंवा जिल्हा पंचायतच्या निवडणुका असू दे किंवा 2 ज्या आपल्या राज्यामध्ये पोटनिवडणुका होणार आहेत या निवडणुकाच्या अनुषंगाने ही बैठक आणि त्याचबरोबर निश्चित ज्योत्स्ना, आणि त्याच्यामुळे एकंदरीत कुठल्या कारणासाठी तिथं सामंत यांना बोलावलं गेलेलं आहे हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असेल. धन्यवाद सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.